शरद पौर्णिमा याला आपण कोजागिरी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो। कोजागिरी म्हटलं की डोळ्यासमोर येते ते आठवलेल्या घट्ट दुधाने भरलेला पेला, भुलाबाईचे गाणे, घरच्या मोठ्या मुलाचे औक्षण आणि धमाल मस्ती। कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी हिवाळ्याची सुरुवात होते। निरभ्र आकाशात चांदण्याच्या प्रकाशात काजू बदाम आणि चारोळ्या टाकून दूध आटवले जाते। या पद्धतीला आध्यात्मिक महत्त्व तर आहेतच, पण यामागे शास्त्रीय कारणही आहे। कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागे दोन्ही दृष्टिकोनातून आपण महत्त्व जाणून घेऊया। पौर्णिमा तिथी सुरू होईल ही 6 ऑक्टोबर 2025 दुपारी 12:23 आणि पौर्णिमा तिथी संपते 7 ऑक्टोबर 2025 सकाळी 9:16। चंद्रोदय संध्याकाळी 5:27 असेल। कोजागिरी पौर्णिमाचा निशित काल हा रात्री 12:03 ते 12:52 पर्यंत असणार आहे। मंडळी, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो। चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक ऊर्जा असते। या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध आठवल्याने त्याची किरणे दुधात पडतात। हिवाळ्याच्या सुरुवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते। ऋतुबदल झाल्यानंतर अनेक संक्रमित आजार बळावतात। तसेच आपल्या या काळात आपल्या शरीराला विशेष ऊर्जेची गरज असते। चंद्राच्या प्रकाशात आठवलेले दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते। या निमित्ताने मित्रमंडळी आणि परिवारातील सदस्य एकत्र येतात, भेटीगाठी घेतात, त्यामुळे याला सामाजिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे मानले जाते। पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते। या दिवशी या श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात। शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। या दिवशी चंद्रप्रकाश सर्वात तेजस्वी असतो। या दिवशी चंद्रप्रकाशातून अमृतवृष्टी होते। या श्रद्धेमुळे लोक दूध आठवून ती चंद्रप्रकाशात ठेवतात, जेणेकरून चंद्राची किरणे त्यात पडतील। हे दूध सर्वांना प्रसाद म्हणून दिले जाते। यावेळी शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल। मंडळी, हिंदू पंचांगाप्रमाणे कोजागिरीची रात्र ही आश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी करतात। हा दिवस दसऱ्यानंतरचा 5वा दिवस असतो। बहुतेक करून हा दिवस ऑक्टोबर महिन्यात येतो। पावसाळा संपलेला असतो व पूर्ण चंद्राची तेज खूपच आनंददायी भासते। कोजागिरी हा चंदामामांचा परंपरागत उत्सव आहे। त्या रात्री लक्ष्मीची, जी सुबत्तेची व धनाची देवी आहे, तिचे पूजन केले जाते। त्या रात्री श्री लक्ष्मी देवी घरोघरी जाते आणि चौकशी करते की कोण जागा आहे, आणि अर्थातच जे जागत आहे तेच याचे उत्तर देऊ शकतात की होय, मी जागा आहे। आणि जे जागे आहेत त्यांच्यावर देवी संतुष्ट होऊन आपल्या कृपादृष्टीचा वर्षाव करते। आणि यासाठीच कोजागिरीचा कोजागृतीचा अपभ्रंश आहे। आणि जागे राहण्यासाठी मग लोक काही बाही बैठे खेळ खेळत असतात। पत्ते, बुद्धिबळ, गाणी म्हणणे, गाण्याच्या भेंड्या वगैरे। भरपूर दूध मोठ्या भांड्यात चांगले उकळतात, त्यात सुकामेव्याची तयार पावडर मिसळतात व ते घट्ट केलेला मसाला दूध सर्वजण आनंदाने पितात आणि श्री लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेऊन नवीन वर्षात जोमाने काम करण्याचा संकल्प सोडतात। लक्ष्मी म्हणजे श्री शोभा। लक्ष्मी अनेक प्रकारची आहे। वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते। आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही। देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे। पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे। या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात। तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला की अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते। पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात। कोण जातोय कोजागृती, यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडले। याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्र ही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा कोण करत नाही हे पाहत असतो। वारंवार तो कोजाग्रता असे विचारतो, यावरून हे नाव रूढ झाले आहे। मंडळी, अश्विन पौर्णिमेला बरेच उत्सव असतात। सायंकाळी ज्येष्ठ अपत्याला ओवाळावे असा परिपाठ आहे। यालाच मराठीत आसणी म्हणतात। कोजागिरी पौर्णिमेलाच आसणी का, तर वर्षभरातील पौर्णिमेत सर्वात आनंददायी, स्वच्छ आणि सुखद पौर्णिमा म्हणजे अश्विन पौर्णिमा होय। म्हणून ही ज्येष्ठ पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आसनी करतात आणि ज्येष्ठ अपत्याला ओवाळतात। मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात।
मध्यरात्री अगदी 12च्या चंद्रप्रकाशात दूध आटवून ते सर्वजण प्राशन करतात. मंडळी, या कथेमध्ये हठयोगातील एका महान साधनेचे रहस्य सांगितले आहे. गोदोहन नावाची हठयोगात एक कठीण साधना आहे. हे गोदोहन म्हणजे गायीची कास दोहून आखंड दूध पिणे नव्हे. योगी आपल्या जिभेखालील शीर तोडून जीभ ओढून ओढून लांब करतात. नंतर अशी लांब केलेली जीभ उलट करून टाळूतील छिद्रात घालतात आणि षण्मुखी मुद्रा करून पंचतत्वांचे दोहन करतात. दोन्ही कर्ण छिद्रे, दोन्ही नाकपुडे आणि मुख हाताच्या बोटांनी बंद करून पंचतत्व साधना करायची असते. अशा सततच्या अभ्यासाने साधकाची ब्रह्मग्रंथी म्हणजे ब्रह्मांडातील खालची ग्रंथी स्त्रावून त्यातून एक प्रकारचा स्त्राव बाहेर पडतो. त्या स्त्रावालाच अमृत असे म्हणतात. हे ब्रह्मरंध्र टाळूच्या वरच्या अंगास असते. आपली जीभ उलट गतीने त्या ब्रह्मरंध्रातून घालून जिभेच्या शेंडाने त्या अमृत रसाचे दोहन करून पान करायचे असते. या अमृतरस पानाचे योगी अमर आणि पूर्ण बनत असतो. या प्रक्रियेलाच गोदोहन असे म्हटले आहे. मंडळी, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री इंद्र ही पृथ्वीवर आलेला असतो आणि इंद्र म्हणजे इंद्रियांची नियंत्रक शक्ती. अशा श्रेष्ठ साधकातील इंद्रिय शक्ती म्हणजे इंद्रदेवता. त्याचे पूर्ण नियंत्रणात असल्याने तीच खरी इंद्रपूजा होय. ज्या कोणालाही परमोच्च पूजा साधत नसेल त्याने मध्यरात्री लक्ष्मी आणि इंद्राची भौतिक पूजा करावी. पण हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की ही पूजा ज्यावेळेस इतर सर्व झोपलेले असतात त्यावेळेस मध्यरात्री करायची असते आणि त्यावेळेस जागृत असेल त्यालाच ही पूजा साधेल. मध्यरात्रीच्या शांत वेळेस योगी आपल्या साधना करीत असतात. साधना लोप पावली आणि वरपांगी पूजा राहिली, पण तीही नष्ट होण्यास मार्गास आहे. अश्विनी कोजागिरीच्या रूपाने आपले गोदोहन झाल्यावर अश्विनी अप्सरा आपल्या पुत्रांना अमृतमय करून अंतर्धान पावतात आणि वर्षभर येतच नाहीत. शरद ऋतू ही अप्सरांच्या मागोमाग स्वर्गात जातो आणि हेमंत ऋतू त्याचे स्थान घेतो. कार्तिक स्नानारंभ याच दिवसापासून करतात. कार्तिक मासात रोज प्रातःकाळी उठून शीत उदकाने स्नान करून भगवंताला काकड आरती करायची, ती त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत.